तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या ब्लॉगमध्ये. तर कशा आहात? मस्त आणि मजेत असताना. तर झालं का सगळ्यांचं जेवण? तर माझं झालंय. आता मी बसले होते निवांत. आता सगळं कामावरून तरी भांडे घासायचे राहिले तर म्हणलं कटाळा आलाय, म्हणलं आता सकाळी पटकन उठून भांडे घासव. पाऊस आला होता, पावसात भिजतच आले. तोंड हात पाय सगळे आज धुलं नाही, कसं झालं तोंड. आणि 12 घंटे ड्युटी सिक्युरिटी गार्डची. लय त्रास व्हायला लागलाय मला, तरी पण तसंच काढायला लागले. काय करणार आता, आपल्याला गरज आहे कामाची. सण व्हायला झाले, मी कधी केलंच नाही 12 घंटे काम. 8 घंटे लय झाले. आणि शेतात तर काय 10ला गेलं तर 6ला यायचं घरी. ते तर लय सोपं काम होतं शेतातलं. पण म्हणलं 4 पैसे आपल्याला भेटतील म्हणून शहरामध्ये आले कामाला. तर मित्रांनो, माझं यूट्यूब चॅनेल खूप महाग आहे. प्लीज माझ्या चॅनेलला सपोर्ट करा. माझे 2 चॅनेल आहेत, तर दोन्ही पण चॅनेलला सपोर्ट करा. माझ्या चॅनेलला व्ह्यू येत नाहीत का, माझे तुम्हाला व्हिडिओ आवडत नाहीत का, मला करत तुम्ही कमेंट करा प्लीज. मला काहीच कळलं नाही, तुम्ही पहिल्यासारखे माझे व्हिडिओ बघणं झाला. लय माझ्या व्हिडिओला व्ह्यू कमी आले. तर मी एवढी मेहनत केलेली वाया जाऊ नका माझ्या भावा बहिणींनो. मला सपोर्ट करा यार, नका असं करू. तर मी सगळं काय करते ते लेकरासाठी करायला लागली. माझ्या माझ्या नवऱ्यानं तर मला सोडून दिलं, मी एकटी पडले. जगाला खोटं सांगते बाबा माझा नवरा आहे, माझा नवरा आहे, का तर लोक गैरफायदा घेतील माझा. म्हणून मी आपलं खोटं सांगत चल, ते आपलं कसं तरी आलेला दिवस काढायचा. लोक असले सांबार चौकशा करणारे, कुठं रूम घ्या गेलं, तुमचा नवरा कुठं आहे, तुमचे आईबाप कुठं आहेत, माझं वय तरुण आहे, माझी किती बेजारी भीत असेल विचार करा. मी एवढं स्ट्रगल का करायले माझ्या आयुष्यात, काय मी पाप केलं एवढं. आणि नाही काम करावं तर खावं काय आणि कमवावं काय आयुष्यात, आणि पोरांचं शिक्षण कशानं होणार, हा प्रश्न पडलाय. एवढी वाईट का जिंदगी झाली असेल माझी. जसं माझं लग्न झाले ना, तसं माझ्या मग एवढा वनवास लागला, एवढा वनवास लागला की लयच वनवास लागला. आणि लय दिवस झाले, 7 वर्ष झालं आईवडिलापाशी राहते. आणि व्हिडिओ बनवायला चालू केले आता 1-1.5 वर्ष 2 वर्ष होत आले मी व्हिडिओ बनवते. आता लोकांनी तर चालू केलं म्हणायला, हिनच बेकार होती, हिनच चांगली नव्हती, म्हणूनच हिला नांदविलं नाही, हिनं असं करत होती म्हणूनच हिला नांदविलं नाही, त्यांना तर म्हणाय झालं. आणि नवीन लोक तर सरळच म्हणतात की हिनं असलं व्हिडिओ काढते नाचती म्हणूनच हिला सोडून दिले, असं त्यांचं म्हणणं आहे. आता मी तोंडात चिंगम टाकले, का म्हणतात गोवा खाल्लाय, गुटखा खाल्लाय, असलं काही बोलू नका मला. कारण इंस्टाग्रामच्या लोकांनी मला अशा कमेंट केल्या होत्या की गोवा खातीस का, गुटखा खातीस का, असल्या नीच लोकांनी मला कमेंट केल्या होत्या. आज का बोलतात काय माहिती, त्यांना काय भेटतं असं दुसऱ्याला वाईट बोलून कुणास ठाऊक. पण आता करून केलंय, उतरून सोशल मीडियामध्ये तर उतरले. त्यामुळे मी व्हिडिओ कसला का होईना टाकीत चालते. जॉब करीत करीत मला हे करायचंय, कारण मला आधार नाही कशाचा. मला एकच गोष्ट धरून बसायला अजिबात जमणार नाही. आणि कोणाला किती नावं ठेवायचे ते ठेवा, शेवटी लाईफ माझी, मला काय करायचंय ते मी ठरवणार आहे. आता पंचमी आली जवळ, असं वाटतंय लेकरापाशी असावं. माझ्या मुलीनं माझ्यासाठी एवढा निबंध, आता तिनं 15 ऑगस्टसाठी भाषण पण घेतले. आज मी तिचं भाषण ऐकायला नाही आहे गावात. मला ह्या गोष्टीचं खूप वाईट वाटतंय. माझ्या लेकराला वाटतंय मी तिचं कौतिक बघायला तिच्याजवळ असावं, पण मी नाही. आज दुर्दैवानं मला लांब राहावं लागलं. का का असं म्हणजे, काही अशी जिंदगी माझी कुणाला माहिती. माझे सोन्यासारखे बाळ आहेत गावामध्ये. नाही करावं तर मी माझ्या लेकरांची इच्छा अपेक्षा कशानं पूर्ण करू. माझ्या लेकरांना चांगले कपडे कोण घेईन, माझ्या लेकरांना चांगले चप्पल कोण घेईन, माझ्या लेकरांना चांगलं खाऊ कोण घालीन, ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून मी बाहेर पडले. तरी बी इथं परवडत नाही मला, तरी बी आले मी. पण आहे जवळ करू वाटेल तेवढं करणार आहे, परत गावाकडे जाणार आहे मी. एकटी आहे बुवा घरात, लेकरं तिकडं, आई तिकडं, बाप तिकडं. त्या नवऱ्यानं तर त्याला गड्डा उठलाय, त्याला एकदाचा, त्याला काय म्हणावं तसल्या नवऱ्याला.
माझ्या आयुष्याच्या पार चिंध्या करून टाकले ते मेल्याने 7 वर्ष झालं. असा कसा होता कोणाला माहिती बैल भाड्या, माझ्या सगळं लग्न करून वाट लावून टाकली माझ्या आयुष्याची त्यानं. जसं अक्षदा पडलाय अंगावर तसं मी पत्न भोगायले पत्न, फक्त ह्याच्याशिवाय काहीच नाही. आणि ती पण फक्त एका माणसामुळं माझ्यावर एवढा डोंगर कोसळलाय. नाही तर माझा माणूस खंबीर असता तर मी काय ह्या वेळेला ह्या थराला आले असते. आज मी कोण्या कुत्र्या पुढे हात पसरायची मला गरज लागली नसती. 2 लेकरं आहेत ना पाठीपोटी माझ्या, त्यामुळं मला पुढं बघून चालायचे. कोण काही का म्हणीना, महाग वळून नाही बघायचं. चला बाबा लेकरं आहेत, आत्महत्या तर करता येत नाही मला 2 लेकरं आहेत म्हणून. ठीक आहे, मी तुमचा सगळ्याचा विचार करून आत्महत्या केली मेले, माझ्या लेकरांना तुम्ही आणून देणार आहेत का उद्या? अगर त्यांना आई म्हणायला राहील का ह्या जगामध्ये कोणी? आणि ते लेकरं लहान आहेत, त्यांना एक आईची गरज आहे. आणि माझे लेकरं मला सपोर्ट करतायत, मम्मी कुठं बी राहा पण तू सुखात राहा, आम्हाला असली पाहिजेत, आम्हाला तुझं सुख काय काय भेटलं पाहिजे, तू कसा राहा. पण तू मम्मी आत्महत्या करू नको. रडतेत लेकरं माझे दया. मग का मी त्यांच्यासाठी म्हणजे हे करायचं लोकांचं ऐकून? त्यामुळे मी विकंबर बांधूनच माझं आयुष्य जगणार आहे. आणि मी व्हिडिओ बी बनवणार आणि जॉब बी करणार माझ्या लेकरांसाठी. नक्कीच एक ना एक दिवस यश मला भेटेल याची खात्री. प्रयत्न मी भरपूर मनातून केलेत आणि अजून पण करत राहणार. आता मुलगीला 9 वर्ष झालेत, मुलाला 8 वर्ष झालेत. त्यांना बापाचं प्रेम नाही. बापच तसा करणीचा हिरा भेटलाय, काय सांगावं आता तुम्हाला. इतका वाईट माणूस भेटेल मला वाटलं नव्हतं माझ्या आयुष्यामध्ये. वाटलं होतं थोड्या दिवस मला ठेवल, घेऊन जाईन, पण त्यानं त्याची आठ तट कडाला मांडून दाखवली. शेवटी त्याची मनमानी पूर्ण करून बसलाय ती. त्याला काहीच माझं घेणं देणं राहिलं नाही. आणि प्रॉपर्टीत हक्क द्यायला पण नको म्हणते. खरं सांगू का मित्रांनो तुम्हाला, ह्या विषयावर मला बोल वाटा नाही, पण नाविलाजानं बोलायचे. त्यानं दुसरं लग्न काय केलं, त्या बाईला पैसे काय दिले, घेऊन काय आला घरी, तरी बी मी त्याचं काहीच वाकडं करू शकले नाही. का? माझी परिस्थिती खराब आहे म्हणून. माझ्या आईवडिलांकडली पण परिस्थिती खराब आहे ना, त्यामुळे मी त्याचं काही वाकडं. माझे पैशावाले माणसं असते तर त्याला दाखवलं असतं काय असते ते. देव त्याला कधीच माफ करणार नाही, कधीच त्या माणसाला. राक्षस माणूस आहे तो, राक्षस एक प्रकारचा. कसं असते मित्रांनो, ज्याच्या त्याच्या कर्माच्या फळ ज्याच्या त्याच्या पदरात पडते. तर आज त्यानं पाप केलं ना, त्याला त्याचा वेळ आहे घडा भरायला त्याच्या पापाचा. एक दिवस भरला ना कुठंतरी उलटणार आहे त्यानं. माझं तर सोडा हो, माझं तर मी लोकांची वस्तू होते, माझ्यावर तर अन्याय झालाच झालाय. पण त्या लेकरावर व्हायची गरज नव्हती एवढा अन्याय. लेकरांनी काय केलं होतं? त्याच्या पोटची लेकरं होते ना ती 2, पोट फाडून लेकरं हाळजिले मी त्यानं, आणि सांभाळायचा पत्ता नाही. ठीक आहे, लेकरं हाळजिले म्हणजे एक जणाचंच कर्तव्य नाही ना, 2 जणांचं कर्तव्य आहे ते सांभाळायचं. मी तर असं रस्त्यावर नाही ना त्यांना सोडू शकत. मी एक लाचार माय आहे त्यांची, मला त्यांच्यासाठी कसं ना कसं करणं भागच आहे. जग काय म्हणते, दुनिया काय म्हणते ह्याचा विचार करत बसले तर मला आत्महत्या करावं लागेल. आणि आत्महत्या केली तर माझे लेकरं उन्हात पडतील. त्यामुळे मला जगाचा विचार करून नाही तर माझ्या लेकराचा विचार करून पुढं चालायचं आहे. ठीक आहे, मी व्हिडिओ काढत असन, नाचत असन, पण पोटासाठीच नाचते माझ्या. ती मला वाटते 4 पैसे येतील ह्याच्यातून बी. आपल्या अडीअडचणीला कामाला येते ते पैसे. माझा बचत गट नाही ना, माझं कुठलं जगण्याचं साधन नाही, मला फक्त हातावरचं पोट झाले माझं. त्यामुळे मी व्हिडिओ काढते. ती बी दुर्दैवानं माझे व्हिडिओ चलाना झाले. पण तरी मी हार मानली नाही, प्रयत्न नक्कीच चालू आहेत माझे. ह्या आशेवर चालायले की आज न उद्या होईल, आज न उद्या होईल. त्यातला त्यात तुमचा आशीर्वाद सपोर्ट असले तर नक्कीच होईल. करा सपोर्ट मला, ह्या तुमच्या बहिणीला आहे यूट्यूब चॅनेलला. तोपर्यंत तुम्ही नाही सपोर्ट केला तर ते बंदच करून टाकणार आहे मी. पण काहीतरी तुमच्या सपोर्टमुळे जाईल पुढं. बघत राहा माझे डेली ब्लॉग, असेच ब्लॉग बनवत राहते मी. आणि मला वेळ भेटल्यावर तुम्हाला नवीन जुनं पण बघायला भेटेल. आणि एका गाण्यात पण मी झळकणार आहे एक दिवस, पण ते आत्ताच नाही मी बोलणार. जेव्हा माझं गाणं येईल तेव्हा तुम्हाला सांगेन मी. तर चला, आता मला लई झोप येईल मित्रांनो. व्हिडिओ आवडला माझं काय म्हणजे
तुम्हाला काय वाटतंय ते तुम्ही तुमचं मत मांडू शकताय, कमेंट करू शकताय. मला फक्त चांगले कमेंट करा, वाईट करू नका. 2 दिवस झाले या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड केला नाही, तर आज करायला लागले. तर चला माझा व्हिडिओ पूर्ण कंटिन्यू करा. आणि हो, चॅनलवरती कोणी नवीन असतात तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा. चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. गुड नाईट, बाय.